नमस्कार मित्रांनो, मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती. या सर्वांचा परिणाम येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार. या सर्वांच्या परिणामामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघूयात. जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. सोयाबीनचा हा भाव निच्चांकी स्तरावरती आहे. याच्यापेक्षा खाली सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता अजिबात नाही. यामुळे इथून येत्या पुढच्या 30 दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जागतिक स्तरावरती तेजी येणार. ही तेजी जरी प्रचंड नसली तरी सकारात्मक बदल होऊन जर येत्या 30 दिवसात जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सीबॉट वरती $12.5 प्रति बुशेल पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. या अनुकूल घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील होणार. या अनुकूल घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला येत्या 30 दिवसात वाढताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, कारण देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4500च्या दरम्यान आहे. हा सुद्धा निच्चांकी स्तर आहे. याच्यापेक्षा खाली
देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जाण्याची शक्यता नाही। शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री येत्या 30 दिवसात प्रचंड घटून 1 लाख क्विंटलच्या खाली जाणार आहे। यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये येत्या 30 दिवसात 100% वाढ होणार आणि याच्यामध्ये सोयाबीनच्या भावात जरी प्रचंड तेजी नाही आली तरी सोयाबीनचे भाव तुम्हाला वाढताना दिसणार आणि जी बाजारभाव पातळी सध्या 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, हे बाजारभाव पातळी जर येत्या 30 दिवसात 4300 ते 4700 च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आपण सोयाबीनची भावपातळी 4500 4600 मिळाली तर इथं 50% सोयाबीनची विक्री करावी आणि उर्वरित 50% शिल्लक सोयाबीन तिथून पुढे 100-200 च्या तेजीमध्ये जर आपण विकलं तर आपला होईल 100% फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।